की तुम्ही सर्वजण इथं फक्त भाषण ऐकण्यासाठी आलेला आहात का आदरणीय पवार साहेबांना आणि सुप्रिया ताईला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेला आहात? एकदा हात वर करून तुम्ही सांगा की आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। म्हणजे सामान्य लोक आपल्या बरोबर आहेत, सामान्य कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत, इथं असणारे निष्ठावंत पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, काही मोठे मोठे राज्याचे नेते जे आपल्या बरोबर होते, पुरोगामी विचाराबरोबर होते, नेहमी नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबद्दल भाषण करायचे। पूर्वीचं त्यांचं कुठलंही भाषण ऐकलं तर 60% वेळ ते फक्त साहेबांबद्दल बोलायचे। त्यांच्या काय अडचणी आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्या अडचणीबद्दल बोलण्यासाठी मी इथं आलेलो नाही, पण त्या अडचणीपासून पळून जाण्यासाठी नाही तर लपून बसण्यासाठी ते आज भाजप बरोबर गेलेले आहेत। आणि भाजप बरोबर गेल्यानंतर आज काय म्हणतात माहिती, सर्वच नेते आमच्या बरोबर आहेत। तर मग साहेबांबरोबर कोण राहिलं? बस आपल्याला हेच उत्तर पाहिजे। त्यांच्याकडे फक्त नेते गेले, त्यांच्याकडे फक्त लाभार्थी गेले, आणि आदरणीय पवार साहेबांकडे कोण राहिलं? तर सामान्य लोक आणि सामान्य कार्यकर्ते राहिले, म्हणजे आपण सर्वजण राहिलात। आणि तुमच्या सर्वांची एक खासियत आहे की तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने स्वाभिमानी आहात। तुम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहात। आणि जे लहानपणीपासून तुम्ही आम्ही सर्वांनी जे ऐकले, आपल्या आजीली सांगितलंय, आपल्या आईली सांगितलंय, आपल्या वडिलांनी सांगितलंय की काहीही झालं तरी दिल्ली समोर झुकायचं नाही, हे मानणारी माणसं इथं आहेत। जे पळणारे होते, लपणारे होते, ते गेले त्यांच्या बरोबर। इथं कोण राहिलं? तर फक्त लढणारे राहिलेत, आणि ते तुमच्यासारखे राहिलेले आहेत। पण काही दिवसापूर्वी मला कळते इथं भाजपचा फार मोठा नेता आला होता। त्यांचं नाव काय? चंद्रकांत दादा पाटील। तसं आपण बोलत नाही, आपण खालच्या लेवलला जात नाही, पण चंपा हे नाव ठेवलं कोणी होतं? असं पण आता त्यांच्या बरोबर गेल्यानंतर भूमिका तर बदलावी लागेल ना। तिथं जाऊन काय बोलावं लागेल? चंद्रकांत दादा पाटील साहेब। इथं तुम्हाला अधिकार होता, इथं तुम्ही भाषण गाजवत होता, जेव्हा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा माईक हा तुमच्याच हातात असायचा। पण आता दादा तुम्ही तिकडे गेले आहात, प्रेस कॉन्फरन्स करत असताना माईक सुद्धा आपल्या हातात येत नाही। ही आजची परिस्थिती आहे। आपण दिल्लीवर बोलायचो, आपण भाजपच्या विरोधात बोलायचो, सामान्य लोकांच्या बाजूली बोलायचो, युवांच्या, शेतकरी, महिलांच्या बाजूली बोलायचो। आज काय असं बदललं? खरं तर इथं जी लढाई होते, हे जे इलेक्शन आहे, ते पवार साहेब विरुद्ध भाजप आहे। पुरोगामी विचार विरुद्ध प्रतिगामी विचार आहे। त्यामुळे चंद्रकांत दादा पाटलांनी काही दिवसांपूर्वी इथं येऊन जे भाष्य केलं,
चंद्रकांतदादा पाटील साहेब काही दिवसांपूर्वी इथे येऊन काय सांगितलं त्यांनी की आदरणीय पवार साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडचणीत आणायचंय. म्हणजे त्यांचं टार्गेट कोण आहे? कोण आहे टार्गेट त्यांचं? 60 वर्ष जी व्यक्ती सामान्य लोकांसाठी झटली, एक विचार जपला, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, युवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशा साहेबांवर ते बंदूक ताणतात. खांदा आपल्यातल्याच एका व्यक्तीचा, बंदूक भाजपची, गोळी भाजपची आणि निशाणा मात्र आदरणीय पवार साहेब, हे आपण सर्वजण खपून घेणार आहोत का हो? मग याच्यासाठी आपण सर्वजण लढणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.